जेवढा दिसायला छान दिसतो तेवढा चवीलाही खूप अप्रतिम लागतो बरं का हा पराठा. तर आज आपण बनवला आहे स्वीटकॉर्न पराठा. अगदी टेस्टी रेसिपी आहे. टिफिनला, नाश्त्याला, एनी टाईम कधीही तुम्ही बनवू शकता. लहान मोठे अगदी आवडीने खातील आणि बनवायलाही अगदी सोप्पा आहे. तर चला मग वेळ न घालवता बनवूया आपण स्वीटकॉर्न पराठा. तर इथं 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलंय, पीठ चाळून घेतलंय. थोडं मीठ घालायचं आहे. पाव चमचा ओवा क्रश करून घातलेत. 1-2 चमचे तेल घालायचे आणि व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचे आणि आता थोडं थोडं पाणी घालत आपल्याला एक सॉफ्ट पीठ मळून घ्यायचे. थोडं थोडं पाणी घालत हे आपण सॉफ्ट असं पीठ मळून घेतलंय. पीठ छान चोळून घ्यायचे. अशा प्रकारे थोडंसं तेल घातलंय आणि आता हे 10 ते 15 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया. आता आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. तर 4 मोठ्या लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 4 हिरव्या मिरच्या घेतल्या. त्याचं एक वाटण बनवून घेतले. आता हे स्वीटकॉर्न मी वाटीच्या साहाय्याने 2 वाट्या स्वीटकॉर्न घेतलेत आणि हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घ्यायचे. पाणी न घालताही वाटून घेतलेत. कढई ठेवली आहे. कढईत 2 पळ्या तेल घातलं आहे. अर्धा चमचा जिरं आणि जे हिरवी मिरची लसूणचं वाटण आहे ते घातले. आता हे छान तेलात परतून घ्यायचं आहे. आता मसाले घालायचे आहेत. अर्धा चमचा मिरची पावडर घातली, अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे, पाव चमचा हळद घातली. आता हे मसाले मिक्स करून घ्यायचे. चिमूटभर हिंग घालून मिक्स करून घ्यायचे. आता यात घालायचं आपले बेसनपीठ. तर 2 चमचे मी बेसनपीठ घालते. ह्याला आपण जे स्वीटकॉर्नचं वाटण टाकू त्याला बाइंडिंग येतं. तर हे पीठ चिकटतं खाली, आपल्याला काढून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे. तर हे छान 2 ते 3 वेळा मंद आचेवर मी भाजून घेतले. अशा प्रकारे काढत हे भाजून घ्यायचे. आता आपण हे स्वीटकॉर्नची पेस्ट घातली. ही सुद्धा छान परतून घ्यायची. मंद आचेवरच आपल्याला हे करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे 4 ते 5 मिनटं छान परतून घ्यायचे. व्यवस्थित परतून झाले. आता यात चिरलेली कोथिंबीर घातली आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घातली. एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि 5 ते 7 मिनिटासाठी झाकून द्यायचे. तर इथं तुम्ही पाहू शकता मंद आचेवर आपण झाकून ठेवलं होतं. हे छान शिजलंय. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. याला शिजायला खूप वेळ लागत नाही, पटकन होतं. आता हे मी मिक्स करून गार होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतलंय. हे थंड झाले. तवा ठेवलाय. तवा फुल फ्लेमवर ठेवलाय. तापवून घ्यायचं आहे आपल्याला. इथं पीठसुद्धा एकदा परत मी चोळून घेतलंय. त्यातला एक छोटा लिंबापेक्षा थोडा मोठा गोळा काढलाय. पीठ लावून लाटून घ्यायचं आहे. तर मीडियम साईजची मी ही पोळी लाटून घेणार आहे. खूप जाडही नाही, खूप पातळही नाही, अशा पद्धतीने. तर पीठ लावून मी ही पोळी लाटून घेते. तर आपण इथं स्क्वेअर शेप पराठा बनवणार आहोत. सारण घालून घेते. त्यासाठी मी आता इकडच्या बाजूची एक कड उचलून ह्याच्यावर ठेवणार आहे. आता दुसरी बाजूसुद्धा मी त्याच्यावर ठेवली. आता ह्याला काही मी लावलं नाही चिकटवण्यासाठी. पीठ आपलं सॉफ्ट आहे त्यामुळे हे चिकटून जाईल. अशा पद्धतीने घडी घातली आणि आता पीठ लावून लाटून घेते. तर अलगद हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. मीडियम थिकनेसमध्ये, खूप जाडही नाही, खूप पातळही नाही. तर हलक्या हाताने आपल्याला हा पराठा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे. तुम्ही कोणत्याही शेपमध्ये हा लाटू शकता, गोल, स्क्वेअर, ट्रायंगल. तर मी इथं स्क्वेअर शेपमध्ये लाटून घेतला आहे. तवा तापला आहे, थोडंसं तूप घातलं आहे. नेहमीपेक्षा वेगळं असा शेप असला की मुलं पटकन संपवतात नाश्त्याला किंवा टिफिनला जरी दिला, आणि टेस्टलाही खूप छान लागतो. तर बटर, तूप किंवा तेलात तुम्ही हा पराठा भाजू शकता. तर मी इथं साजूक तूप घालून मंद आचेवर हे भाजून घेते. सुरुवातीला फुल फ्लेमवर 5 मिनटं. एकदा पलटी झाला की मग लो टू मीडियम फ्लेमवर छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे.
तर एक पराठा आपला तयार झाला आहे. गॅसची फ्लेम लो करून देऊ. दुसरा पराठासुद्धा मी आता त्याच पद्धतीने भरून घेणार आहे. तर मीडियम साईजची पोळी लाटून आता हे सारण भरून आपल्याला अशा पद्धतीने स्क्वेअर करून घ्यायचं आहे आणि आता पीठ लावून लाटून घेणार आहोत. तर व्यवस्थित अलगद हाताने लाटून घ्यायचं आहे. तर इथं व्यवस्थित लाटून घेतला आहे पराठा. तव्याची फ्लेम फुल केली आणि आता थोडं तूप घालून पराठा घालून घेतला आहे. वरून थोडंसं तूप घातलं आहे. एकदा पलटी केला की लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे, छान खमंग असा. तर मी परत दुसरा पराठा त्याच पद्धतीने लाटायला घेतला आहे. मीडियम साईजचा गोळा घेऊन पीठ लावून व्यवस्थित मीडियम साईजची पोळी करून घ्यायची. तर इथं तुम्ही बघू शकता छान असा हाही पराठा किती मस्त फुलला आहे. व्यवस्थित दाब देत असं मी भाजून घेते जेणेकरून कच्चा राहणार नाही. काढून घेऊया. आता हाही पराठा आपल्याला त्याच पद्धतीने बनवून घ्यायचा आहे. व्यवस्थित घडी करून घ्यायची. पीठ लावून आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचे. तर अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने हे पराठे होतात. लहान मोठे आवडीने खातात. नाश्त्याला करा किंवा डब्याला कधीही तुम्ही हे बनवू शकता. अगदी चटणी, लोणचं किंवा सॉस बरोबर तुम्ही आवडीने खाऊ शकता किंवा नुसता खाल्ला तरीसुद्धा टेस्टी लागतो. तर हा पराठाही मी त्या पद्धतीनेच भाजून घेणार आहे. छान सॉफ्ट होतात आणि टेस्टी लागतात. शिवाय हेल्दीसुद्धा आहेत. तर एकदा पलटी केल्यानंतर मी लो टू मीडियम फ्लेमवर हा छान खमंग भाजून घेतला आहे. छान मस्त असे खमंग आपले पराठे तयार झालेत. आता ह्याला आपण वरून घातले बटर. अगदी टेस्टी होतात नाश्त्याला, टिफिनला, एनी टाईम तुम्ही कधी बनवू शकता. तर छान आपले खमंग असे कॉर्न पराठे तयार झालेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.